वास्तविक पाहता या युद्धामुळे जे परदेशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचं होत होतं त्याच्यावर परिणाम झालेला आहे आणि अनुषंगाने त्याचा इम्पॅक्ट लोकल मार्केटवर पण झालेला आहे. परराज्यातून आवक कमी झाल्यामुळे ती फळे चढ्या दराने विकली जातात, परंतु फळे भाज्या आणि कांदा बटाटा यांची 20 ते 25% घसरण झाली आहे. हॉटेल व्यवसाय बंद झाल्यामुळं, गॅस टंचाई आल्यामुळं हॉटेल व्यावसायिकाचा परिणाम बाजारावर झालेला आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं बाजारभाव डाऊन झालेला आहे. आणि अनुषंगानं शेतकऱ्यांचं उत्पादकासाठी लागणारा खर्च हा मोठा आहे. शासनाने केलेला खर्च, त्याला लागणारा खर्च मोठा आहे शेतकऱ्याला आणि त्या पटीने त्याला बाजारभाव मिळत नाही आहे. आणि या सगळ्या कसोटीमध्ये आडते व्यापारी ह्याला प्रचंड कसोटीला सामोरं जावं लागत होते हा व्यवसाय करण्यासाठी. कारण अजून काही हॉटेल चालू आहेत, व्यापार होतोय. एक 10 ते 20% 30% बाजारभाव डाऊन झालेले आहेत. आवक उन्हामुळे आवक भरपूर होते आणि त्याच्यामुळं एवढी लगेच पण जाईल. पण भविष्यामध्ये जर असंच परिस्थिती राहिली तर 8 ते 10 दिवसांनी भीषण परिस्थिती होऊ शक्यता आहे. इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा परिणाम थेट आता बाजारपेठेवरती देखील पाहायला मिळतोय. पुण्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी देखील आता चिंताग्रस्त झालेले आहेत, कारण त्यांनी पिकवलेल्या मालाला उठाव नाही आहे. ज्या ठिकाणी सर्व माल एकत्र येतो याच मार्केट यार्ड परिसरामध्ये हा माल जसाच्या तसा पडून राहिलेला आहे. 30 ते 40% जो आहे मालाला उठाव तो थांबलेला आहे, कारण गॅस नाही आहे. गॅसमुळं अनेक मंगल कार्यालय असतील, खानावळे असतील, मोठमोठे हॉटेल्स असतील हे देखील बंद झालेले आहेत. 30 ते 40% फूड इंडस्ट्री बंद झाल्यामुळे हा माल तसाच या ठिकाणी पडू नये आणि शेतकरी देखील चिंतित आहे, व्यापारी देखील चिंतित आहेत, बिलं देखील थकलेली आहेत. माल नाशवंते, उन्हाळा तीव्र होत चालला आहे. अशातच शेतकऱ्यांपुढे मोठं दुहेरी संकट हे निर्माण झालेलं पाहायला मिळते. काय परिस्थिती आज मार्केटची? सर, युद्ध चालू झाल्यापासून बाजारभावात खूप घसरण झाली आहे. आवक येत आहे लोकलची. परराज्यातून आवक कमी झाल्यामुळे ती फळे चढ्या दराने विकली जातात, परंतु फळे भाज्या आणि कांदा बटाटा यांची 20 ते 25% घसरण झाली आहे. काय फळ मार्केटला अवस्था? बाजाराची व्यवस्था एकदम बिकट आहे. वास्तविक पाहता या युद्धामुळे जे परदेशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचं होत होतं त्याच्यावर परिणाम झालेला आहे आणि अनुषंगाने त्याचा इम्पॅक्ट लोकल मार्केटवर पण झालेला आहे. आणि जे माल चांगल्या दरात जात होते त्याचा उठाव आता कमी होत चाललेला आहे. आणि नुकतंच गॅसचा तुटवडा झाल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांनी खरेदी कमी केलेली आहे आणि आडत्यांना व्यापार करण्यासाठी खूप मोठी कसोटी करायला लागत आहे. आणि अनुषंगानं शेतकऱ्यांचं उत्पादकासाठी लागणारा खर्च हा मोठा आहे. शासनाने केलेला खर्च, त्याला लागणारा खर्च मोठा आहे शेतकऱ्याला आणि त्या पटीने त्याला बाजारभाव मिळत नाही आहे. आणि या सगळ्या कसोटीमध्ये आडते व्यापारी ह्याला प्रचंड कसोटीला सामोरं जावं लागत होते हा व्यवसाय करण्यासाठी. तुम्हाला काय शेतकऱ्यांचं काय संकट आहे? शेतकऱ्यांना कसं तोंड देतात? शेतकरी आता बाजार समिती म्हणून आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाजारभावांना, परंतु काय झालेलं आहे, बाजारभावामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे. हॉटेल व्यवसाय बंद झाल्यामुळं, गॅस टंचाई आल्यामुळं हॉटेल व्यावसायिकाचा परिणाम बाजारावर झालेला आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं बाजारभाव डाऊन झालेला आहे. परंतु शेतकऱ्यांना आव्हान आम्ही केलेलं आहे की बाबा तो माल मार्केट यार्डमध्ये 100% विकला जाईल याची काळजी आम्ही घेतो आहे. फक्त बाजारभाव थोडे डाऊन झालेले आहेत आणि ते काही दिवसामध्ये अजून एखाद्या वेळेस तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याची मजुरी तरी निघेल काय सगळ्यातनं? कारण चढणं आलं, उतरणं आलं, माल उतरणं, इथं आणं, त्याचा जेव्हा ट्रान्सपोर्टचा खर्च नाही. पण शेतकऱ्याची मजुरी वगैरे तसं होऊ शकत नाही. एवढं डाऊन झालेलं नाही आजची परिस्थिती, कारण अजून काही हॉटेल चालू आहेत, व्यापार होतोय. एक 10 ते 20% 30% बाजारभाव डाऊन झालेले आहेत. आवक उन्हामुळे आवक भरपूर होते आणि त्याच्यामुळं एवढी लगेच पण जाईल. पण भविष्यामध्ये जर असंच परिस्थिती राहिली तर 8 ते 10 दिवसांनी भीषण परिस्थिती होऊ शक्यता आहे. हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळं त्याचा जास्त फटका मार्केटला बसलेला आहे एकंदरीत आणि त्यामुळं माल भरपूर प्रमाणात तुम्ही बघत असाल तर शिल्लक आहेत. हे जर असंच चालू राहिलं तर साहेब म्हणल्याप्रमाणे पुढं अजून भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. निश्चितच शेतकऱ्यांनी आव्हान केलेले की माल तुम्ही मार्केट यार्डला आणा, आम्ही तो खपवण्याचं काम करू असं अडचणी आव्हान केलं. मात्र परिस्थिती अशी चालू राहिली तर अडचणींमध्ये देखील मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. कॅमेरामॅन दिवसाचा मी प्रथम बोलूया डिजिटल प्रभात